तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण आमरस पुरीचा बेत बनवणार आहोत। एकदम सोपी आणि 5 मिनिटात अशी होणारी रेसिपी आहे। तर रेसिपी सुरू करण्याअगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। आमरस तयार करण्यासाठी या ठिकाणी मी 2 हापूस आंबे घेतलेले आहे, बघू शकता। या ठिकाणी तुम्ही कोणत्याही प्रकारचा आंबा वापरू शकता। आपण ही रेसिपी 2 व्यक्तींसाठी करत आहोत, तर याचा रस एकदम घट्ट होतो। आता आपण रस बनवायला घेऊया। बघा, या ठिकाणी 2 आंब्याचा मी पल्प काढून घेतलेला आहे। आता यामध्ये आपल्याला साखर टाकून घ्यायची आहे, अर्धी वाटी, आणि चवीनुसार मीठ, आणि आता मिक्सरला फिरवून घेऊया। बघा, अशा प्रकारे मी मँगो पल्प फिरवून घेतलेला आहे। तुम्हाला जर अशी कन्सिस्टन्सी ठेवायची असेल तर अशी ठेवायची, किंवा मग पातळ, पण मी पातळ करणार आहे। बघा, अशा प्रकारे मी आंब्याचा रस करून घेतलेला आहे। थोडंसं मी पाणी टाकून यामध्ये फिरवलेलं आहे। आपल्याला अशीच कन्सिस्टन्सी ठेवायची आहे। आपला आंब्याचा रस तयार झालेला आहे। आता आपण पुऱ्या बनवायला घेऊया। पुरी बनवण्यासाठी या ठिकाणी 1 वाटी गव्हाचं पीठ, 2 चमचे रवा आणि 1 चमचा बेसन पीठ, चवीनुसार मीठ अगोदर मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर थोडं थोडं पाणी करून आपल्याला घट्टसर उंडा मळून घ्यायचा आहे। बघा, अशा प्रकारे आपल्याला कणिक घट्टसरच मळून घ्यायचं आहे। आता हा उंडा आपल्याला 5 मिनिटांसाठी रेस्टला ठेवायचा आहे। जवळपास 5 मिनिट झालेले आहेत। आपल्याला घट्टसरच ठेवायचा, जास्त पातळ नाही करायचा उंडा। एकदा छान मळून घेऊया आणि लगेच पुऱ्या लाटायला घेऊया आपण। छोटे छोटे गोळे करून आपण आता पुऱ्या लाटून घेऊया। एकीकडे मी गॅसवर कढई ठेवलेली आहे तेल तापत। या साईजची आपल्याला पुरी लाटून घ्यायची आहे। तेल तापलेलं आहे, आता आपण पुरी तळायला घेऊया। बघू शकता, पहिली पुरी आपली फुगली नाही, पण दुसरी आपली छान टम्मा अशी पुरी फुगलेली आहे। थोडंसं तेल तापलं नव्हतं पहिल्यांदा। गोल्डन ब्राउन कलर येईपर्यंत आपल्याला तळून घ्यायची आहे पुरी छान। अशा प्रकारे आपण सर्व पुऱ्या तळून घेऊया। बघा, अशा प्रकारे मी सर्व पुऱ्या तळून घेतलेल्या आहेत। आता आपण सर्व करायला घेऊया। आपली आमरस पुरीची रेसिपी तयार झालेली आहे। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।